सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलंय। वांगचुक यांच्या उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालाय। जंतर मंतर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्तात छावणीचं स्वरूप त्याला आलंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस आणि 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची तब्येत खालावली। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड केली गेल्याचंही कळतंय। तर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हा आरोप केलाय। हे दिल्ली पोलीस नाहीये, तर आरएसएसचे गुंड आहेत। सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत पोलिसांनी उचलून दिलं, असाही गंभीर आरोप अभिजित दिपके करतायत। पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं। मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर। और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की। ये मेरा फोन भी छीन के ले गए, फोन लोगों के फोन भी छीन कर लेकर गए। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। कपड़े दिखा, उसकी टी-शर्ट फाड़ी। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं।
घोषणाबाजी केली जाते, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे तिथे उपस्थित आहेत. शिवाजी, सोनम वांगचुक यांना अटक झाल्यानंतर उपस्थित या आंदोलनासाठी आलेले पराभूत कार्यकर्ते आज सकाळी जंतर मंतर मैदानावरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि हे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. कार्यकर्त्यांच्या मागण्या जर आपण पाहिलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि सोनम वांगचुक यांचे ज्या पद्धतीने उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत त्या संदर्भात आहेत. आणि खरं तर दररोज सकाळी हे कार्यकर्ते जंतर मंतरवरती पोहोचत असतात. मात्र आज सकाळी जेव्हा सोनम वांगचुक यांना सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे लोक जे आहेत जमायला आता सुरुवात झालेली आहे आणि सरकारच्या विरोधात देखिए सरकार पूरी तरीके से तानाशाही रूप ले रही है। आपने देखा इतने दिनों से यहाँ पे पीसफुल प्रोटेस्ट चल रहा है, सरकार ने यहाँ पे क्रैकडाउन किया एंड इस किस्म हो बरोबर आहे शिवाजी, तिथल्या काही प्रतिक्रिया येत होत्या म्हणून तुम्हाला थोडं थांबवलं. एक तरह से वायलेंट बिहेवियर के साथ उनको उठा के ले गई, स्ट्रक्चर भी नहीं था, व्हील चेयर भी नहीं था एंड ऐसे करके वो उठा के ले गई सरकार. तिथले जे आंदोलक आहेत त्यांची अशी प्रतिक्रिया येते की सोनम वांगचुक यांना ना व्हीलचेअर आणली गेली ना स्ट्रेचर आणला गेला, असंच उचलून नेलं गेलं. काय तिथली वस्तुस्थिती काय आहे सध्याची? सध्याची वस्तुस्थिती जर पाहिलं गेलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक जी केस दाखल झाली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला जीविताचा अधिकार आहे, त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा देखील अधिकार आहे. ही माहिती आपल्या सगळ्यासमोर आहे. मात्र ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळत होती त्या दृष्टिकोनातून त्यांचा जीव वाचवणं हे देखील सरकारसमोर एक मोठी परीक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलत त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. स्वतः सोनम वांगचुक यांनी सांगितलं होतं त्यांच्या शरीरातील 20% भागावरती परिणाम झालेला आहे. वजन घटलं होतं 8.5 ते 9 किलो पर्यंत. त्यामुळे त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं सरकारनं ताबडतोब त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं समजतंय आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची देखील हीच मागणी होती की त्यांनी उपोषण सोडावं, त्यांच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे, कारण सोनम वांगचुक हे देशासाठी हवे आहेत. अशा मागण्या समोर येत असताना सरकारनं ही तातडीची पावलं उचललेली आहेत. त्यांचा जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळेच सरकारने ही पावलं उचललेली आहेत. आता या दृष्टिकोनातून एक महत्वाची मुद्दा म्हणजे त्यांनी ज्यासाठी हे आंदोलन केलं होतं, ज्यासाठी हे उपोषण केलं होतं त्या मागण्यांचा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्यामुळे हे बरोबर शिवाजी, मुद्दा तर महत्वाचा आहे. मी तुम्हाला परत एकदा थोडं थांबवते कारण अभिजित दिप्ते तिथे काहीतरी बोलतायत. अगर उनको लग रहा है सोनम सर को जाकर ये आंदोलन खत्म होगा, नहीं होगा. आंदोलन खत्म नहीं होगा, हम यही बैठे रहेंगे और 20 मार्च को 20 जुलाई को यही से पार्लियामेंट का मार्च होगा. फिर से इस बार बता देता हूँ, जो तुम लोगों ने हरकत करी है पुलिस वालों ने जो हरकत करी है वो गुंडों वाली हरकत है. ये लोग पुलिस में या चोर हो और गुंडे हो, चुपके से सर को लेकर गए हो, चुपके से सर को लेकर गए हो, चादर उड़ाकर चुपके से चोरों की तरह सोनम सर को लेकर गए हो. अरे बेशर्मो, इतना बड़ा साइंटिस्ट है वो, थोड़ी तो इज्जत रख लेते उसकी, थोड़ी तो इज्जत कर लेते इतने बड़े साइंटिस्ट की. घसीट कर लेकर गए, उन्हें गाली गलौज करके लेकर गए उन्हें और चादरों में छुपा कर लेकर गए हो. अगर कुछ गलत नहीं कर रहे तो चादरों में छुपा कर क्यों लेकर गए? और अगर तुम्हें ये लगता है सोनम सर को उठाकर यह आंदोलन खत्म होगा, नहीं होगा. 20 जुलाई को यहीं से संसद का मार्च होगा. मैं देश भर के लोगों से अपील करना चाहता हूँ, जो लोग दिल्ली आ रहे थे आ जाओ दिल्ली, हम यही बैठे रहेंगे. चलो संसद, 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 चलो संसद.
नरेंद्र मोदी से मैं कहना चाहता हूं, नरेंद्र मोदी जो है ये इंसान इस देश का प्रधानमंत्री नहीं, इस देश का तानाशाह है। तर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर वांगचुक यांना रुग्णालयात नेलं। दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे। सध्या त्यांनी सोनम वांगचुक यांना सकाळीच रुग्णालयात दाखल केलं। प्रकृती खालावल्यानं वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेलं असं दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असाही आरोप दिल्ली पोलीस करतीये। आंदोलकांना शांततेत जंतर मंतर रिकामं करण्याचं आवाहन देखील केलं असं देखील दिल्ली पोलिसांनी पोस्ट करत म्हटलंय। तर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतरच वांगचुक यांना रुग्णालयात नेल्याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलं आहे। या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। त्यांनी काय एक्सपोस्ट केली आपण पाहूया। कितीही लज्जास्पद बाब, भारतातील लोकशाही बळाचा वापर करून निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचं जग पाहतंय। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनं देखील आता सहन केली जात नाहीयेत। आदित्य ठाकरे यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे आणि या सगळ्याच घडामोडींसंदर्भात निषेध व्यक्त केलाय। दरम्यान हा जो सगळा गोंधळ जंतर मंतरवर पाहायला मिळतोय त्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। दिल्ली हायकोर्टाचे आदेश आले आणि त्यानंतरच आम्ही सोनम वांगचुक यांना त्यांच्या प्रकृतीवरच्या उपचारासाठीच रुग्णालयात नेऊन गेलोय असं स्पष्टीकरण पुढे दिल्ली पोलीस देत आहेत।